हे देशी आहे ना? आधीमध्ये आहेत झाडं काय. हां, मस्त झाले. 4 ट्रॉली शेणखत, नंतर 10 बॅग आपलं ॲग्रोधन आणि 2 बॅग सिंगल सुपर हॉस्पिटल. बरं. हे सीताफळीचं वाण कुठलं आहे? हा NMK1 गोल्डन आहे. व्हरायटी. राईट आहे. ह्याचं हार्वेस्टिंग झालंय पहिलं, आत्ता झालेलं आहे थोडंसं. हां. एक 100-125 किलो तोडलं. किती येतं झाडं? झाडं 300 आहेत एकूण. 300 झाडं आहेत एकूण. आणि किती वर्षाची बाग? हे 7-8 वर्षाची आहेत. 7-8 वर्षाची. बरोबर. आता हे पानं वगैरे दिसत आहेत अशी, नाही का? हां. एकदम ग्रीनरी पण चांगली, रुंद आहेत पानं एकदम, है ना? बरं. आणि खालून सॉइल केअर सोडलं होतं. सॉइल केअर सोडलं होतं. बरोबर. कशी काय ग्रोथ? आता मागच्या वर्षी बाग कशी होती? चांगले. मागच्या वर्षीपेक्षा चांगले आहेत. मागच्या वर्षी चांगली, ह्या वर्षी तुम्ही वापरलेत, है ना? बरोबर. मागच्या मग वर्षी काय ॲव्हरेज लावले साधारणतः? म्हणजे झाडाला साधारण बघा 15 किलो निघाला होता. आता ह्यावेळेस टेम्परेचरमध्ये होता ना? हा, टेम्परेचरमुळे जरा सुरुवातीला सेटिंग झालं नाही, हां, पण नंतर झालं सेटिंग. झालं. टेम्परेचर कमी झालं. शेजारच्या बागांची ग्रोथ कशी? शेजारी तुमच्या बागा? ग्रोथ चांगली आहे, हां, पण त्या Setting नाही. टेम्परेचरमुळे सेटिंग नाही झालं. सेटिंग नाही झालं. अगदीच 25%, 30%, 40% असं सेटिंग झालं. आपल्या इकडे सेटिंग झाले. आपलं झालंय म्हणजे बऱ्यापैकी झालंय. बरोबर बरोबर. महत्वाचं काय झालं माहिती आहे का? तुम्ही किती तारखेला तुम्ही छाटणी केली? 20 मार्च. 20 मार्चला छाटणी म्हणजे टेम्परेचरमध्ये. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये छाटणी करून सेटिंग होणं सर्वात महत्वाचं. दुसरं महत्वाचं काय माहिती आहे का, की ह्यांनी रोग आणि किडीपासून रोग आणि कीडमुक्त बाग आहे. तुम्ही बघितलं तर ह्या प्लॉटला एवढा मिलीबग असतो का नाही? बरोबर. प्रचंड मिलीबग. तुम्हाला एवढं क्लीन फळच मिळणार नाही. आणि झाडा पण तुम्ही बघा की कुठेही कुठे डॅमेज केलेलं नाही मिलीबगनी. आणि ह्यांनी महत्वाचं काय केलेलं आहे, पेस्टिंग पण केले खाली चिकट वगैरे लावून. म्हणजे काडीचं दक्षता बागेची कशी घ्यायची का नाही हे सरांच्याकडून शिकलं पाहिजे. कारण सर्व काम म्हणजे रोग नाही, कीड नाही, तुमचा परत खाली तण पण नाही, गवत पण नाही. मिलीबगला प्रिव्हेंटिव्ह काम केले. माशीला त्यांनी सापळे नैसर्गिक सापळ्यांचं व्यवस्था केली की डंक मारणारी माशीचा पण प्रॉब्लेम येते येणार नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या चांगल्या पद्धतीने काम केले. मासे पण बऱ्याच येते तिथे. आणि महत्वाचं काय झालं माहितीये का, दुसरं फायदा असा झाला याचा की टेम्परेचर मध्ये ट्रेस बसला नाही. कारण जे कृषी मादन कंपनीचे आपण औषधं वापरतो की त्याच्यामुळे कुठलंही केमिकल नाही, हर्बल प्रोडक्ट आहे, जैविक प्रोडक्ट असल्यामुळं झाडाला ट्रेस बसला नाही. आणि पानं बघितले तर आता पण बघा पानं इतकी सुंदर व्यवस्थित आहेत का नाही, की कुठल्याही पानांना असा स्टोरेज कॅपॅसिटी चांगली आहे. लिप बुस्टर जे आपण मारतो का नाही, त्याचा इफेक्ट बघा तुम्हाला इथे जाणवतो. बघा किती की असं वाटतं या झाडांना कलर मारून आणलाय. म्हणजे कुठला तुम्हाला बघा कुठली डायबॅक मर नाही तुम्हाला कुठला. म्हणजे झाडामध्ये कसं जेवढं स्टोरेज आहे ना तरच ही फळं येते. बरोबर. ही सर्व किमया कशामुळे होती का, लिप बुस्टरच्या फवारणी आपण जे म्हणतो सतत घेतल्या पाहिजे त्या. तर पानामध्ये अन्नरस स्टोअर करायची त्याच्यात कॅपॅसिटी चांगली असते. आणि झाडामध्ये हिमोग्लोबिन म्हणजे ते प्रमाण जास्त प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती. अन्नरस स्टोअर झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती. बाग निरोगी राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्व गोष्टी झाल्या की फळाला क्वालिटी आणि चकाकी चांगली येते. नाहीतर आतापर्यंत पूर्णपणे बागेला फंगसचा प्रॉब्लेम, बुरशीचा प्रॉब्लेम राहिला असता. आज सरांनी मग सांगितलं आपल्या 3 महिने कंटिन्यू पाऊस आहे. आणि ह्याच्यामध्ये आर्ली ब्लाइट, लेड ब्लाइट असू द्या, जहांतो असू द्या, कुठलाही ब्लाइटचा फंगसचा प्रॉब्लेम एवढा मोठ्या प्रमाणात प्रत्येक फळबागे येतो का नाही. तर इथं मला आता कसलं जाणवलं नाही, कुठंच जाणवलं नाही. म्हणजे आता इथं बघा थोडंसं पाण्यामुळे थोडीशी काडी बघ थोडी कुजली आहे, तर पुढे सरकली का नाही, इथं स्टॉप झाली. बरोबर. म्हणजे हे काय न करता तुम्ही केमिकलचं काय फवारणी घेतलेच नसलेलं आहे. मग न काय करता काय झालं तर झाडामध्ये ताकद असल्यामुळं त्या फंगसला पुढे येऊन दिलं नाही. बरोबर. म्हणजे एवढी झाडामध्ये ओरिजिनल ताकद लागते. त्यासाठी सरांनी खरंच चांगला काम केलं सर. बाग बघून आनंद वाटला. कारण एवढ्या मोठ्या दुष्काळीतून ड्राय भागात आणि खडकाळ जमिनीत इतके चांगले प्लॉट आणणं शक्य नाही. आणि टेम्परेचर मध्ये आणणं. आणि मला वाटतं दर पण आता चांगली. दर आता किती? आता 130 चाललेलं. 130 म्हणजे तुम्ही 130 म्हणजे डाळिंबीला पेक्षा चांगली का म्हणता येतील तर डाळिंबी खर्च भरपूर आहे. औषधांचा खर्च आहे, त्याला खर्च नाही. खतांचा जास्त खर्च नाही, औषधांचा जास्त खर्च नाही. आणि कमी पाण्यातलं आणि ही चांगलं पीक आहे, कमी कष्टाचं. सुंदर. चालेल. नाव आणि सस्ते सुभाष अण्णा, गाव कासारवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर
98 60 82 98 25. धन्यवाद. नाही बेलरला